प्रश्न पहिला, शरीराचा कोणता भाग आगीमध्ये जळत नाही? ऑप्शन नंबर 1 डोकं, ऑप्शन नंबर 2 कान, ऑप्शन नंबर 3 डोळे, ऑप्शन नंबर 4 नखे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नखे. तर शरीराचा नखे भाग आगीमध्ये जळत नाही. प्रश्न दुसरा, कोणत्या पक्ष्याचा अंड सर्वात महाग असतो? ऑप्शन नंबर 1 पोपट, ऑप्शन नंबर 2 कबूतर, ऑप्शन नंबर 3 शहामृग, ऑप्शन नंबर 4 कोंबडी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे शहामृग. तर शहामृग पक्ष्याचं अंड सर्वात महाग असतं. प्रश्न तिसरा, पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ कोणता? ऑप्शन नंबर 1 हॉकी, ऑप्शन नंबर 2 टेनिस, ऑप्शन नंबर 3 क्रिकेट, ऑप्शन नंबर 4 फुटबॉल. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हॉकी. तर पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ हॉकी हा आहे. प्रश्न चौथा, विमान पायलटची सॅलरी किती असते? ऑप्शन नंबर 1 1 लाख, ऑप्शन नंबर 2 3 लाख, ऑप्शन नंबर 3 2 लाख, ऑप्शन नंबर 4 5 लाख. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 2 लाख. तर विमान पायलटची सॅलरी 2 लाख असते. प्रश्न पाचवा, कबड्डीची सुरुवात कोणत्या देशाने केली? ऑप्शन नंबर 1 भारत, ऑप्शन नंबर 2 नेपाळ, ऑप्शन नंबर 3 जपान, ऑप्शन नंबर 4 जर्मनी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भारत. तर कबड्डीची सुरुवात भारत देशाने केली. प्रश्न सहावा, कोणत्या प्राण्याच्या दुधाने औषधे तयार होतात? ऑप्शन नंबर 1 उंट, ऑप्शन नंबर 2 गाय, ऑप्शन नंबर 3 बकरी, ऑप्शन नंबर 4 जिराफ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे उंट. तर उंट प्राण्याच्या दुधाने औषधे तयार होतात. प्रश्न सातवा, जगामध्ये कोणत्या देशात सर्वात जास्त पेपर वाचतात? ऑप्शन नंबर 1 भारत, ऑप्शन नंबर 2 जपान, ऑप्शन नंबर 3 अमेरिका, ऑप्शन नंबर 4 हाँगकाँग. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हाँगकाँग. तर जगामध्ये हाँगकाँग देशात सर्वात जास्त पेपर वाचतात. प्रश्न आठवा, दूध उत्पादनात कोणता देश प्रथम स्थानावर आहे? ऑप्शन नंबर 1 चीन, ऑप्शन नंबर 2 नॉर्वे, ऑप्शन नंबर 3 भारत, ऑप्शन नंबर 4 जपान. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भारत. तर दूध उत्पादनात भारत देश प्रथम स्थानावर आहे. प्रश्न नववा, कोणता पक्षी दगडी खाऊ शकतो? ऑप्शन नंबर 1 मोर, ऑप्शन नंबर 2 पोपट, ऑप्शन नंबर 3 कबूतर, ऑप्शन नंबर 4 शहामृग. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे शहामृग. तर शहामृग पक्षी दगडी खाऊ शकतो. प्रश्न 10वा, मसाल्याची राणी कोणाला म्हटले जाते? ऑप्शन नंबर 1 मोहरी, ऑप्शन नंबर 2 लवंग, ऑप्शन नंबर 3 मिरची, ऑप्शन नंबर 4 इलायची. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे इलायची. तर मसाल्याची राणी इलायची याला म्हटले जाते. तर धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.